मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे 32 वर्ष जुनी व जीर्ण झालेल्या सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीऐवजी 700 खाटांच्या क्षमतेची नवी इमारत उभारण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ते म्हणाले की सिव्हिलमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे सांगलीसह सीमा भागातील रुग्ण उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये येत आहेत। रुग्ण वाढत असल्याने नवीन व सुसज्ज इमारत उभारणं आवश्यक आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयातून चरणसेवा उपक्रम राबवण्यात येणार असून सेवेसाठी कार्यरत डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। दिनांक 18 व 21 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत यल्लामा मंदिर, भोसे आणि तासगाव फाटे इथं समुदाय आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले असून वारकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं आमदार खाडे यांनी सांगितलंय। कृषी पंपांच्या जुन्या थकीत वीज बिलांपैकीची थकबाकी माफ करण्यात आली आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प आहे। सासवड जेजुरी मार्गावरील दिंडीच्या अपघातात मृत्यू झालेल्या मिरज तालुक्यातील 4 वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आपल्या मिरज सिव्हिलमध्ये जर आता परिस्थिती आपण बघितली, सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याला 30-35 वर्ष झाली बांधून, जी जुनी इमारत आहे ती ज्यावेळेला सर्वे केला त्यावेळी तुम्हाला समजलं की ती जुनी इमारत आहे आणि जुनी आता असली तरी की तिला दुरुस्त केली, व्यवस्थित केली तरी सुद्धा आता जो ओपीडी आहे तो ओपीडी रोजचा 1000च्या वर चाललाय। लोकांनी सगळ्यांनी प्राधान्य दिलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट होते, मशिनरी इक्विपमेंट सगळे चांगले आणलेले आहेत, पण तिथं जागा उपलब्ध होत नाहीत। आता जर बघितलं आपण तर आपण मधल्या स्पेसेसमध्ये पण आपण काही पेशंट आपल्याला दिसतात, मध्ये त्यांना झोपावं लागतं, खणवार फुल होतो आणि त्या पद्धतीने तिथं आपल्याला मध्ये पेशंट झोपावं लागतात। त्यासाठी एक प्रस्ताव मी ताबडतोब मुश्रीफ साहेबांना मांडला आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या प्रस्तावामध्ये आपण त्यांना असं मांडले की शासकीय रुग्णालय मिरज येथे 700 खाटांचं हॉस्पिटल आम्हाला तुम्ही मंजूर करून द्या। त्यासाठी फंड द्या, जागा आमच्यावर उपलब्ध आहे, त्यासाठी शासकीय प्रशासकीय मंजुरी द्या आणि आम्हाला 700 कोटीसाठी आम्हाला अनुदान उपलब्ध करून द्या, तर हे मार्गी लागेल। कारण हे थांबणारं नाही आहे। जर सिव्हिल हॉस्पिटलला जर फॅसिलिटी वाढल्या, आरोग्य सेवा वाढली, सगळं वाढलं तर जनता, गरजवंत जनता, सगळी जनता, जे ग्रामीण भागातली जनता, शहरातली जनता आणि इव्हन बाहेरच्या जिल्ह्यातून पण तिथं लोक येतात, तर त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल जरूर आहे आणि त्या हॉस्पिटल आम्हाला ताबडतोब द्यावं। त्यांनी ताबडतोब पत्रावर लिहिलं, प्रस्ताव ताबडतोब सादर करावा। प्रस्तावाला सुद्धा पैसे मिळणार नाहीत, तर ताबडतोब त्यांनी लिहिले की सचिवांना दिले, त्यांनी त्यांच्या सचिवांना लिहिले की ताबडतोब हा प्रस्ताव सादर करावा। ताबडतोब प्रस्ताव देण्यासाठी सचिवांचं पत्र उद्या येईल आपल्याकडे, आल्यानंतर पीडब्ल्यू प्रस्ताव तयार केला आपल्याला, हा प्रस्ताव करून ताबडतोब प्रस्ताव घेऊन जाईल आणि त्यावेळेला आपल्याला हे ताबडतोब आपल्याला करायला लागेल। एमईसीबीची जे आपण 7 HP मोटरचं बिल आपण कमी केलं, माफ केलं आपण, पण त्याच्या अगोदर जर 7 HP मोटरीचं बिल थकीत असेल त्यांचं पहिलं, तर तेही माफ करून टाकलं। ही तिने शेतकऱ्याला काल गिफ्ट दिली, परवाची गिफ्ट दिली, त्यामध्ये जवळजवळ 48 कोटी रुपये, 48,000 कोटी 48,000 कोटी ही माफ केली तिने। म्हणजे मागली शेतकऱ्याला चिंता नाही आता बिलाची। जर तिची 5 HP मोटर असेल, 7 HP मोटर असेल तर बिलाची चिंता नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह। कर्ज आहे, दुगदुग असते, सरसकट 2 लाख कर्ज माफ केलं होतं, त्यामुळे त्याची अडचण नाहीये। 50,000 रुपये जे रेग्युलर आहेत त्यांना त्यांचंही जातं ठरलं, त्यामध्ये करायचं ठरलं। असे मिळून जवळजवळ 48,000 कोटी रुपये आता आपण शेतकऱ्यांसाठी आपण अनुदान दिलेलं आहे। हा एक कार्यक्रम असा सुंदर असा मोठा झाला, त्याबद्दल मी माझ्या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देवेंद्र भाऊंचं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो।